मंडळींनो, माझे जे सबस्क्रायबर्स आहेत मला कमेंट्स करून म्हणतात की रोज व्हिडिओ टाकत जा. रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे, पण कधी काय होते, कुठं कार्यक्रम वगैरे असला तर त्या दिवशी शक्य होत नाही. आता तुम्ही समजू शकता, आता कोणाचे साक्षगंध तर कोणाच्या घराच्या वास्तू असे कार्यक्रम सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे मला पण जावं लागते. त्यामुळे मग व्हिडिओ काही बनत नाही आणि त्या दिवशी व्हिडिओ येत नाही. बस एवढंच कारण आहे. तुम्ही सपोर्ट करा असाच. राजश्री ताई, संगीताताई ठाकूर, तुम्ही रोज न चुकता कमेंट्स करता, त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार. तर मग आपला प्रेम असाच राहू द्या आणि प्लीज एखाद्या दिवशी व्हिडिओ नाही आली तर थोडा समजून घ्या. व्हिडिओ तर दररोज टाकणारच, पण होतात कधी प्रॉब्लेम वगैरे येतात म्हणा. बरं तर ठीक आहे, आता जास्त तुम्हाला पकवत नाही. चला बघा समोरची व्हिडिओ. मग सजेशन देत जा तुम्ही की तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहिजेत. मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. शांताताई चल ना. हो आले आले. आतापर्यंत तर माहीतही झाला असेल नाही का? हो, कुठं गेल्या बापा ह्या, कुठं गेल्या बापा असे करेल नाही का? मी आली तर बापा इकडे, पण मला ना आत्ता पण असा वेगळा वेगळाच वाटून राहिला. असा वाटत आहे का विचार करेल सरपंच ताई आपल्याबद्दल. आता 2 दिवसाचा तर होता त्यांचा मक्का लावायचा. तो मक्का लावून झाला असता मग इकडे आला असता. काकू मी आज तर आली बापा, मी उद्या नाही येणार. ते इंदू वहिनी मग विचारेल का कुठं गेली होती म्हणून. काही पण बहाणा सांगून देईन, काही माहीत थोडी नाही. वहिनी एवढे घाबरून राहिले तुम्ही? कावेरी ताई तसा नाही बापा. आता मी एक कास्तकारी नाही. माझ्या वावरात आल्या असत्या बाया एक दिवस आणि दुसऱ्या दिवस नाही आल्या असत्या तर मला कसा वाटला असता. आता तुम्ही खूप आग्रह केले म्हणून येऊन गेले. मी उद्या नाही येत बापा. मी काही त्या बहाणा सांगून देईन. आता कावेरी ताई तुम्ही नाही आले होते ना तर तुम्हाला जमला. तुम्ही एकही दिवस नाही आले, आम्ही गेलो होतो ना एक दिवस. काय सूर्यकांता, तुला नाही वाटत का असा की आपण बेकार आला इथं म्हणून? आता वाटून का करायचं आहे तर वहिनी? मन लावून कापूस काढा बापा. चांगली रोजी पडल्या पाहिजे डबल. हो, मन लावूनच कापूस काढून राहिली ना. का तोंडानं कापूस काढावं लागते का? हो सूर्यकांता, जमते का तुला? पहिल्यांदा आली वाटते तू. गेली होती का याच्या आधी कापूस वेचायला? नाही काकू गेली नाही, पण येते ना. बोंडातून कापूस असा खिचायचाच आहे ना. खिचून पटकन आपल्या काटोड्यामध्ये ठेवायचा आहे. असा खिचायचा ठेवायचा, खिचायचा ठेवायचा. मला तर वाटते हे सूर्यकांतात जास्त कापूस काढेल. कशी जास्त कापूस मी कशी काढी? सवय आहे ना सुई धागाची. सुई टाकते, ते काच बटन करते तर बटनामध्ये सुई टाकते, काढते. तशी तुला सवय झाली आहे पटपट करायची, तर म्हणून त्याच्यावरून समजले मी. हो हो दुर्गा, बरोबर म्हणले बापा. रजनी तू तर त्या बांधीमध्ये गेली होती ना, त्या बायांसोबत काढत होती ना कापूस. कुठ मला तिकडे चांगला नाही वाटला. त्या बोलून राहिल्या, मी तिथे एकटी पडली होती. म्हणलं जाऊ दे आपल्या गँगकडे, म्हणून इकडे आले. काकू नाही ना, कोणत्या बाया आणल्या तर माहित नाही. का हो कावेरी? मी नाही जात बापा त्या बांधीमध्ये. तुम्ही जा त्यांच्यासोबत काढाल, आम्ही इकडेच काढतो. ते बांधीचा कापूस वेचा, सगळं वेचायचंच आहे. सरपंच ताईला माहीत होईल ना. मला माझ्यासोबत तर बोलणारच नाही बापा. मला असं वेगळाच वाटून राहिला. हो म्हणून दिली मी आली इकडे. पण का रजनी कोणाच्या खाल्ल्या पिल्ल्यासारखी बोलून राहिली बापा तू? का धरून ठेवला आहेत का आपल्याला त्यांनी? दरवर्षी तर ते बाहेरच्या बाया बोलवत होते, या वर्षी बोलवलं आपल्याला. ते बाहेरच्या बाया मिळाल्या नाही म्हणून. कसे करून राहिले बाबा तुम्ही? बेहाड्या बाण्याच्या कुठल्या नाही तर. खाणार आहे आपली इच्छा, आपण कुठेही जाऊ शकतो. इथं उभा उभा मस्त कापूस वेचावं लागते. तिथं असं वहिन्या ते बी लावा लागत होता. कुठं जास्त मेहनत कुठं आहे सांग बरं? आल्या तेव्हाच्या एकच नमन लावला ललितानं आणि रजनी. तुला वाटत नसेल पण आम्हाला वाटते तसा. आम्हाला असं वाटते की आम्ही बेकार आलो म्हणून. कशाला आले तर मग? कशाला आले? कोणी उचलून आणलं का? तितक्या वेळचे त्या काकूच्या मागे लागून गेले. आता तुम्हाला पैसे मिळतील जास्तीचे तर त्या काकूला देणार नाही तर मला द्याल नाही? आपली कदर नाही करत ते तर आपण कशाला कदर करायची कोणाची? माहित नाही बाबा. करतात आमची कदर करतात. आम्ही कोणाचे खाल्ले पेल्ले नाही आहोत. खाल्ले पेल्ले आहोत? अहो बाबा ललिता दुर्गा, भांडण नको करा बापा. चांगल्यानं कापूस वेचा. उद्याची उद्या पाहाल. नको यायला वाटल्यास. कोण कोण नाही आता सांगून द्याल तशी. मग मी ते भाऊंना सांगून देईन. आज आले तर खूप चांगला झाला. आजच सांगून द्याल मग जाताना. मग तशी मी सांगून देतो. 2 दिवसाच्या नंतर येऊ मग. नाही मीच तर नाही येईन. आता येतील बाकीच्या. पण मी नाही येत. मी आत्ताचीच सांगते. नको येशील तर नको येशील, पण सांगशील नको बापा. काकून कापूस वेचायला तिकडे नेला म्हणून. तर तुम्ही राहिले वेगळे, माझ्यासोबतच होऊन जाईल ते सरपंचींच्या. नाही मी कुठं गावी बिवी गेली होती म्हणून सांगेन. मी सांगतच नाही ना इकडे आली होती म्हणून. हो तेच म्हटलं बापा, ज्यांना जायचं आहे ते जा. मी रोखत नाही आता. पण मला माहित आहे रोजी भेटेल आज की नाही मस्त. तर उद्या इकडेच या. काकू आज जेवढा कापूस वेचून होईल तेवढ्याचे पैसे आजच देतील ना? हो आजच देतील. उलट अंगावर मागाल ना 1000 रुपये 500 रुपये तर तेही देतील ते.
असे आहेत. असे ठेवत नाही, पैसे वगैरे ठेवत नाही, सोबतच देतात. नाही तर मग उद्या येतील नाही म्हणून देतीलच नाही. नाही देतील ते भाऊ. विचारून घेशील, सांगून देशील माझ्या काही जमत नाही म्हणा. मी नाही बापा, मी नाही. तुमची आता ओळख आहे, तुम्हीच बोला. मागच्या वर्षी आपण कापूस वेचायला गेलो होतो, तो का नाव आहे बापा, नावही नाही आहे त्याचा. असा नव्हता नाही का फुटला? मस्त फुटला आहे हा कापूस, पटपट होईल. हो आता पाहू ना कोण किती किलो वेचते तर कापूस. काकू पाणी प्यायला असता, तहान लागले बापा. पिऊन नका बेरी, पाणी पिऊन. चहा आणून राहिले पाहू ते आता, बस 5-10 मिनिटात आणतील. मग आणला की निघू येतून आणि पाणी पिऊन घेऊ, चहा पिऊन घेऊ, अजून लागू. हो चहा आणतो म्हणाले का? हो बोलले बापा माझ्याजवळ चहा आणतो म्हणून. जेवणाचा डब्बा तर आपण आणलो चहा. ओ मंजुळाबाई, मंजुळाबाई, बोला भाऊ. हे पाण्याची कॅन आणून झाली, पाणी वगैरे पिऊन घ्या. आणि चहा पण आणलो आहे. हो येतो आम्ही येतो. हो आधी या, चहा थंड होऊन जाईल. थर्मास मध्ये असेल ना? हो आहे, थर्मासमध्येच आहे. पण तुमच्या वहिनी म्हणाल्या लवकर द्याल म्हणून. ललिता वहिनी चहा आणला ना, चला ना चहा पिऊन टाकू. सूर्यकांत चहाही पाजून राहिला. याचा भाडाही त्यांच्याकडे ना, अजून 10 रुपये किलो कापूस देईन म्हणते काढायचे. परवडते का बापा याला? इकडे ह्या एरियात जास्त रोजी असेल ना, का माहीत बापा आता. 1 किलोच्या मागे किती रुपये देतात आता, आपण पहिल्यांदा आलो. नाही मागच्या वर्षी 8 रुपये किलोच्याच भावाने दिला होता. ते आम्ही गेलो होतो ना त्या दुसऱ्या कास्तकाराकडे. ललिता, दुर्गा, सूर्यकांत, रजनी, चला चला चहा आणला भाऊनी, चहा पिऊन टाकू. रजनी त्या बांधीतल्या बायांना पण बोलावून टाक. हो ओ दारकन काकू चला या, चहा प्यायला या. म्हणजे आतापर्यंत आलेच नाही का? 11:30 वाजत आले तरी पण बायांचा काही पताच नाही आहे ना. ही हिंदू का करून राहिली तर माहित नाही. आज येऊन राहिल्या का नाही बापा बाया? मलाच जाऊन पाहायला पाहिजेत होता घरी. हे हिंदूच्या भरोश्यावर ठेवलं तर असंच होते. आता नाश्ताही जिरत आला, भूकही लागली. कधी येते तर माहित नाही आहे हिंदू. सरपंच भाऊ, त्या झाल्या, त्या बांध्या झाल्या आऱ्या करून. आता मी का म्हणतो जेवण करून टाकतो. हो झाल्या का बांध्या? ठीक आहे ना. हे आली का तुझी बहिणी वगैरे आली? आणि बाया आल्या का वावरात? नाही ना, तिकडे तर नाही आहे. काय ना झाबरू, आतापर्यंत याच आहेत. आता शिदोरी नाही आली. मला वाटलं आल्या असतील आणि इकडे बसल्या असतील पाणी वगैरे पेत, म्हणून मी इकडे आलो बघायसाठी. मग आता एवढा उशीर करावा लागते का? मग बोलेल नाही का माणूस बायांना? ठीक आहे, 11, 10:30, 11 खूप झाले. आता 11:30 वाजून राहिले. मी त्या बाहेरगावच्या बाया आणत होतो, तोच परवडत होता. मग आता का सांगावं बाबा, या बायांना असंच करतात ना. बाहेरगावच्याच आणायला पाहिजेत होत्या. अरे नाही मिळाले, गेलो होतो. जे आई येतात ना त्यांच्याकडे गेलो होतो. ते कापसाच्या सीजनवर गेले कापूस वेचायला. बरोबर आहे ना, जिकडे परवडेल तिकडे जाईल माणूस. मग आता कसं करता? भूक लागली ना आता. तू एक काम कर झापरू, तो घगराने आणि भरून आण बरं, पाणी भरून आण प्यायचं. तोपर्यंत लावतो मी फोन, कुठं आहे तर. पाणी नाही आणून ठेवले का भाऊ तुम्ही? नाही ना, मी तिकडेच तो होतो. आता चालू इकडे बघायसाठी. म्हणलं इकडे वावरातही नाही दिसत पाया, इकडे खोपडीकडे असतील म्हणलं. आले असतील, पाणी बिनी पित असतील असं मला वाटलं. जा आण पाणी, आण बरं. हो आणतो पाणी, खूप भूक लागली आहे. पहा बापा सिदोरीच्या, लवकर बोलवा फोन करून. नाही तर मग जा गाडीने आणि घेऊन या तुम्ही. हो लावतो फोन, लावतो आता, पटकन लावतो. कुठं राहिलेलं आमची हे, हिच्याही काही समजत नाही. बसली कोणाजवळ तर गोष्ट सांगत बसते. हे उन्हाने दिसूनही नाही राहिले. नंबर कोणाकडे गेला बाबा? डायल याच्यामध्येच तो होता. लागते वाटते चष्मा आता, नंबर वाढला वाटते डोळ्याचा. हा हे वाटते. हा बेल जाऊन राहिली, फोन नाही उचलून राहिली. हे हा बोला जी. का बोला म्हणून राहिली? कुठं आहे तू? वावरात आहे मी. का गोष्ट करून राहिली? कुठं वावरामध्ये आहे? मीच तर वावरात आहो ना. आता आली. हा जाबरू घगरा धरून येत होता ना, इकडे विहिरीकडे आहे. इथंच शिदोरी ठेवली, इथंच जेवतो म्हणते झाडाखाली. असा म्हणजे आत्ता आली नाही, पोहोचली का? हो येऊन राहिली तिकडे, खोपडीकडेच येऊन राहिली. ठेवा फोन, येऊन राहिली तिकडे. मी का म्हणतो हिंदू, लमचीनं फोनही ठेवून दिलं ना, ऐकतही नाही पूर्ण गोष्ट. मग असं आहे, पटकन कापून देते फोन. काय आहे हिंदू हे? पटकन फोन कापून दिली. बोलतच होतो मी, फोन पटकन बंद करून दिली. तर इकडेच येत होती ना मी. झाबरू सांगायला बसला खोपडीकडे आहेत म्हणून. लावले का बायांना? लावले बरोबर कामावर. कुठल्या बायांना लावलं मी कामावर? आणि हे काय वेळा यायचे?
आता वाजले किती? 11:30 वाजले. 11:30 वाजे आली वावरात. मग अहो झाला थोडा उशीर, ते पूजा बिजा करत होत्या शांतताईना कुंतात, त्याच्यामुळे उशीर झाला. त्या अर्ध्या एक तासाच्या उशिराही येतील ना, तरी ते बरोबर कामं करतात. आणि तुम्ही का म्हटल्या कुठल्या बाया बाया आल्या नाही का? हे ललिता, रजनी, दुर्गा आल्या नाही का? सूर्यकांता त्या आल्या नाही? नाही ना बापा, कोणी कारा कुत्रा नाही आला. इंदू आहेत का तिकडे? बियाणा वगैरे नेला आहे का? अहो पण शांतताई, या बाया एकही नाही आले म्हणतात नाही का? बाया एकही नाही आल्या? हो ना बापा, आता हे सांगून राहिले म्हणते आता बाया एकही नाही आल्या म्हणून. बाबा तू तर गेली होती ना, सगळ्यांच्या घरी गेलो होतो म्हणे, दरवाजे लावले आहेत म्हणत होती ना. हो, घरी तर नव्हते कोणीच. मग ह्या गेल्या तर गेल्या कुठं बाबा? मजाक करत असतील हे सरपंच भाऊ, आपण उशिरा आलो ना म्हणून मजाक करत असतील. हो, मजाक तर नाही करून राहिले तुम्ही? नाही ना बाबा, मी कशाला मजाक करीन? मी तर तितक्या वेळचा हाच विचार करून राहिलो का हिला वेळ गिळ समजते की नाही. आतापर्यंत याचीच आहे असा तसा म्हणून. सरपंच भाऊ नाराज नका हो, मीच पूजा करत होती म्हणून मग इंदूला पण बस म्हटली. नाही नाही वहिनी, तसा काही नाही. आता मला माहित नव्हतं ना, होते तसा एखाद्या दिवशी होते. हो हो, आम्ही कसर काढू तुमची, अर्धा एक तासाच्या नुकसान भरपाई करू आम्ही. आम्ही आज जे काही जेवण बिवण करणे आहेच नाही बघा, पटपट करतो काय नाही तर कामं. नाही नाही वहिनी, आरामशीर करा. चल ना बापा, इंदू आधीचाच उशीर झाला. ते बियाणे वगैरे तिकडे आहेत का? हो हो चला ना. तर बियाणे तिकडे नेऊन ठेवले का? हो, सगळाच ओके आहे. बियाणे खत मारून झाला म्हणा, आता फक्त बियाणे लावायचे आहे. तर तो झापरू जेवण करायला बसला, तुम्ही जेवण करून घ्या. हो करतो ना, करतो. इकडेच काम नाही आणली तर शिदोरी, इथंच तर बसून जेवलो असतो. इथंच ठेवा म्हणाला, तो भूक लागली म्हणाला, झाडाखाली बसतो म्हणाला. हा, तिथंही आहे म्हणा चांगली जागा. अहो ते खोपडीमधली ग्लास धरून घ्या आणि जा. हो हो. शांताताई कोणतं पाणी वगैरे पेता का? पेला ना आता तिकडे विहिरीकडे. हो का, पेले का? हो पेला. चला आता पटकन. हो हो. या तिघीच जणी आल्या ना, बाकीच्या बाया कुठं राहिल्या बाबा? अहो ते ग्लास आणा ना लवकर, तिथेच उभ्या आहेत. हो, आणतो. आणि जेवणही करून टाका. हो, करतो जेवण. अहो आणि तुमचं जेवण झालं की पाण्याचा घगरा आणाल तिकडे. हो, आणतो. बघितलं शांताताई, किती शहाण्या बाया आहेत ह्या. मग याचा नव्हता तर कशाला आल्या काल? यायलाच नाही पाहिजे होता. हो पण ह्या गेल्या कुठं, काही समजून नाही राहिला बाबा. आता ह्या बाकीच्यांचे तर नाही, पण ललिता तशी नाही आहे. ललिता कुठेही जाते, नाही यायचं राहिला आता सांगते ना. काही इमर्जन्सी वगैरे तर नाही आली बाबा तिला कुठं? कोणाची तब्येत बिब्येत तर खराब नाही झाली का माहीत? आता ते बाबराव भाऊही नव्हते, विचारली असती तर. आता गेले आहेत माधुरीचे बाबा घरी, जाऊन बघाल म्हटले आहेत का तर घरी. का ताई त्या घरी? आता घरी कुठं असतील? तुम्ही गेले तर घरी नव्हत्या ना, नाही असतील घरी. काही खरेदी बिरेदी तर करायला नाही गेल्या बाबा या? हो, एकाच वेळेस जातील का? आणि हे ललिताताई जाते तर शांतताईला विचारते ना, सोबतच तर जातात नाही शांतताई? हो, ललिता कुठेही गेली तर मला विचारते. तो आता काही राहिला नाही आहे, बेकार आहे तो तसं. मला विचारते ना, हिला विचारते. कोणी कोणाला आजकाल गिनत नाही बाबा. शांतताई, राधाला कोणता महिना सुरू आहे? आता ना 6वा महिना सुरू आहे. हो का? मग 7व्या महिन्याचा कार्यक्रम कुठं करतात? आता पाहू बाबा, त्यांच्या सासूबाई का म्हणतात तर. नाही करतील तिकडे तर मग आणीन इकडे मी करीन. सरपंच ताई, माधुरीला कोणता महिना सुरू आहे? तिला 3रा महिना सुरू आहे. पण तिची ना तब्येत खराब होतच राहते, तिला पचतच नाही बाबा, काही पण खाते तर. आता 2-3 दिवसाच्या आधीच तिला डॉक्टरकडे घेऊन गेले होते, ॲडमिट केला म्हणत होते. आता जवळचा राहिला असता तर पटकन जाऊन येऊन पाहून होते नाही का? तरी रोज फोन करते आणि विचारते मी, बाई तब्येत कशी आहे, बाई जो जमते तो खात जा. आणि शांतताई, खरं सांगू का, माझ्या मुलीची सासू ना, माझी ईन बाई मोठी चांगली आहे. तिला तिथं ना खाण्यापिण्याचा काही हे नाही आहे. आता होत राहते म्हणा, आता 4 लोक घरात राहिले तर एकमेकाला बोलतात, तसं त्याच्यात काही वाद नाही होत असेल त्यांच्या इथं, पण काही सांगत नाही बापा. काही घराने बिराने नाही आले, तुमची मुलगी अशी आहे की तुमची मुलगी तशी आहे असे वगैरे काही नाही. हिंदू समजदार लोक राहिले ना, ते घराने बिराने काही करत नाही, समजून घेतात. कोणाच्या घरी भांडणं बिंडणं नाही होत, नवऱ्या बायकोमध्ये, सासू सुनेमध्ये सगळ्यांच्याच घरी होतात. हो बापा, आता मी तर माझ्या सासू बरोबर किती चांगली राहतो, तरी कधी कधी का होते तर माहीत नाही, होतातच ते 1-2 गोष्टी अशा कायच्यावरूनही. हो त्या तर होतात म्हणा. आता आमच्याही माधुरीच्या बाबांना माझ्यामध्ये होतच राहते, कधी कोणत्या गोष्टीवरून कधी कोणत्या गोष्टीवरून. पण आता हे माधुरीनं खात वगैरे नाही तर बापा हा बनवून देईल तर तो बनवून देईल सांगते माझी पोरगी. मागेच लागतात म्हणते हा खा तो खा म्हणून. तर मी म्हटली, ऐकत जा बाबा आपल्या सासूच्या, तू आपलीच नको लावत जाऊ म्हटली.
हो ना, आताच्या पोरी उम्मच राहतात, ऐकत नाही. आता आज ह्या तिघी जणी राहिल्या असत्या ना तर होत होता उद्यानं, नाही का? हो, उद्या तुमच्या मक्का लावणी झाला असता तर परवाच्या दिवसपासून मी माझ्याकडे नेणार होती बाया. आता मलाही विचारायला बापा, जातेच मी सायंकाळी ना या ललिताच्या घरी जातेच. इंदुताई सूर्यकांतताईच्या घरी नाही गेले होते का? गेली होती ना बापा, तिच्याही घरी गेली होती, तेही घरी नव्हती. तिच्या पण घराला तालाच होता लावला. हो ना, नवलाचीच गोष्ट आहे. ह्या गेल्या कुठं बापा? हो, गेले होते का त्या दुर्गा ललिता रजनीच्या घराकडे? हो गेलो होतो ना. नाही आहेत कोणीच घरी. त्या रजनीची पोरगी आहे, तिला विचारलं मी. काय म्हणाली मग ते? माहित नाही म्हणे, मी शाळेत गेलो होतो म्हणे. तो देवदास नव्हता का? हं? त्या रजनीच्या घरवाला नव्हता देवदास? नाही नाही, ते रजनीची पोरगीच होती, तो नव्हता देवदास. आणि बाबूरावच्या घरी तालाच लावलाय, कोणीच नाही आहेत. आणि दुर्गाच्या घरी तर तालाचाही लावला. गेलो त्या हिरालालकडे, चहा वगैरे पिलो, असत्याच गोष्ट काढलो. म्हणलं कुठं गेली तुमच्या इथली बाई? तर म्हणायला बसला, म्हणते मी 7 वाजेचे येऊन जातो दुकानामध्ये. त्यालाही काही माहित नाही आहे बाबा. तो तर म्हणत होता तुमच्याकडेच येते म्हणून कालपासून. सांगत होती म्हणे सरपंच भाऊच्या वावरात जातो मक्का लावायला म्हणून. म्हणले नाही का मग तुम्ही त्यांना की आज आल्याच नाही बा म्हणून बाया? सांगितलं ना, सांगितलं. आता तो सायंकाळी घरी गेल्यावर माहित होईल त्याला. जाऊ दे, आता का करते. हो, आता का करायचं आहे, आता लावतच आहो ना आम्ही. आता आलो तेव्हाचे लावतच होतो. म्हणलं पाणी वगैरे पिऊन टाका, मग लावू म्हटलं आता अजून. नाही नाही, प्या पाणी वगैरे प्या. चल इंदू, झाला आता पाणी वगैरे पिऊन. आता चला पटकन लावू आता, आणि लवकर जावं लागेल. मग स्वयंपाक बिंपाकही करायचा आहे. पहा, एक तर आल्या उशिरा आणि लवकर जाऊ म्हणतात. का परवडते बाबा कास्तकाराला? हो हो, सरपंच भाऊ म्हणत असतील उशिरा आले आणि लवकर चालले. अरे बापा, आवाज गेला काका? नाही ना वहिनी, नाही नाही. उद्या येऊ सरपंच भाऊ, उद्या लवकर येऊ, 1 तासाच्या आत येऊ. चिंता नका करू तुम्ही. नाही नाही वहिनी, नाही करत, चिंता नाही करत. आम्हालाही समजते ना. समजला ना मग कोणाचा कापूस किती किलो झाला म्हणून? हो ना दादा, समजला. लिहिले ना तुम्ही पण? हो, मी लिहिलो, पण तुमच्या पण लक्षात पाहिजे. सूर्यकांत, तू सगळ्यात जास्त कापूस येतली. असा किती जास्त कापूस येतली? 2च किलो जास्त. माझा तर 38 किलो झाला बापा. रजनी, तुझा किती झाला? माझा 39 किलो. मी तर 37.5 किलो कापूस वेचली. काटा बरोबर आहे ना भाऊ? फरक बिरक तर नाही? नाही नाही ताई, तुम्ही पुन्हा मोजू शकता. एकदा मोजून दाखवू का? अजून एकदा का म्हणता? मोजून दाखवू का? नाही नाही, राहू द्या राहू द्या. आता पहिला दिवस होता तुमचा. आता हात बसेल, उद्या चांगला अजून अजून 2-3 किलो वाढेल कापूस तुमचा. नाही दादा, उद्या नाही जमत आमच्या. बापा, असा कसा उद्या नाही जमत म्हणजे? नाही म्हणजे ह्या येतील, मी नाही येणार उद्या. मंजुळा ताई का बोलून राहिल्या ह्या बाई? आता दादा नाही म्हणत आहे ते, तर आता का करू तिला? राहू द्या, तिच्या बदली मी दुसरी बाई आणेन. तिचे किती पैसे झाले ते देऊन द्या तिला. नाही नाही, असं कसं? माझ्या वावरातला पूर्ण काम व्हायचंच आहे. भाऊ, तुमच्या वावरातला सगळं काम करून देऊ आम्ही, विश्वास आहे ना आमच्यावर. ते नाही म्हणून राहिली, आता जाऊ द्या तिला. आता का सांगू बापा ह्या भाऊंना बहाना? का सांगू, कोणता सांगू? ये लवकर डोक्यात ये बापा माझ्या काहीतरी. भाऊ, तिची आई ना सिरियस आहे, तर बघायला जाणार आहे ते. जेवण वगैरे केलं आणि मग फोन आला होता, तर म्हणून ते उद्या नाही येत आहे. आता का म्हणा बाबा ह्या काकूला, माझ्या आईला सिरियस करून राहिली. अशी गोष्ट आहे का? ठीक आहे ना, ठीक आहे. ठीक आहे, तुमचे पैसे देऊन देतो. किती झाले तुमचे? किती किलो कापूस भरला? आता ह्या टकल्याला माहित नाही आहे का? विसरला का बाबा आताच्या आता? 37.5 किलो भरला. असा म्हणजे 375 रुपये नाही का? काही तर ह्या मंजुळाबाई जोड देईन, नंतर चालेल ना? आता उद्या गावी जाईन म्हणत होती दादा, तर पाहिजेच होते. बरं, ठीक आहे ठीक आहे, देतो मग देतो. कावेरी ताई, तुमचा किती भरला कापूस? माझा 41 किलो भरला बाबा. पहा बरं, आल्या तर कसा फायदा झाला, नाही तर जात होते 200 रुपये रोजीनं. अरे बिरजू, बिरजू काय आहे मालिक? अरे बापा, किती वेळा म्हणलं तुला मालिक नका म्हणत जाऊ म्हणून. बाबूजी म्हणत जा. ठीक आहे बाबूजी. कशी आहे तुझ्या बाबाची तब्येत आता? आता थोडा ताप कमी आहे. कशाला आला तू वावरात? बाबाकडे राहायला पाहिजे ना. नाही बाबूजी, ते बाबांनीच म्हटलं कापूस वेचणी सुरू आहे, तर जा म्हटलं थोडासा मालिकला मदत करू लागशील म्हणाला. तुझ्या बाबा आहे ना, एक काम कर, हे आता गट्टी उचलून त्या खोलीमध्ये ठेव आणि दरवाजा लावून घे तालाबीला. ठीक आहे ना बाबूजी. कोण आहे भाऊ? हा कोण आहे? ताई, तुम्ही मागे आले होते ना, ते काका होते ना आमच्या वावरामध्ये काम करत होते. हो हो हो. त्यांचा मुलगा आहे हा.
आता कशी त्यांची तब्येत बरी नाही आहे तर मुलाला पाठवलं. असं असं. चला मग गाडीकडे चला तुम्ही, मी देतो तिथंच पैसे देतो या ताईला. हो हो चला चला. ठेवशील ना बरोबर, आरामात ठेव हं? हो हो बाबूजी, मी तुमच्या येतपर्यंत ठेवतो, हे गट्टे ठेवतो. हो मी येतो हं, यांना तिकडे गाडीकडे सोडून येतो मी.